व्हेनेझुएला अजून भूकंपाच्या धक्क्यातून सावरला नसताना दुसरीकडे सूर्यास्ताच्या वेळी घडलेल्या दुर्मिळ घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये सूर्यास्ताच्या वेळी आकाश पूर्णपणे रक्तासारखे गडद झालं होतं। या दृश्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। काही लोक याला चमत्कार म्हणत आहेत, तर काहींनी याला मोठ्या संकटाचा इशारा मानलाय। काय आहे लाल आकाशामागील कारण? तज्ञांच्या मते ही केवळ एक नैसर्गिक घटना आहे। सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे वातावरणातील जाड हवेच्या थरातून प्रवास करतात। या प्रक्रियेत आकाश निळा प्रकाश अधिक प्रमाणात विखुरतं, तर लाल आणि नारंगी रंगाची किरणं अधिक प्रभावी आणि स्पष्ट दिसतात। या प्रक्रियेला रेले स्कॅटरिंग म्हटलं जातं। तज्ञांच्या माहितीनुसार आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातून उडणारी अतिसूक्ष्म धूळ अटलांटिक महासागर ओलांडून दरवर्षी कॅरिबियन आणि व्हेनेझुएलाच्या परिसरात पसरते। या धुळीमुळेच आकाशाचा रंग गडद लाल दिसतो। अशा गडद लाल सूर्याला कॅडिलाझो म्हटलं जातं। हा शब्द जुन्या तेलाच्या दिव्याच्या लालसर प्रकाशावरून पडला आहे। ही एक नैसर्गिक घटना असून कोणत्याही संकटाचा इशारा नाहीये। या घटनेचा सध्या व्हेनेझुएलाच्या भूकंपाशी संबंध जोडला जातोय। नुकतेच व्हेनेझुएलाला भूकंपाच्या 2 शक्तिशाली धक्क्यांनी हादरवून सोडलं असून यामध्ये 1500हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेक लोक गंभीर जखमी झालेत।